नमस्कार श्रोते हो, राजगृह लायब्ररीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत. हो, आणि विषय असा आहे जो आपल्या आजूबाजूच्या वास्तवावर खूप प्रकाश टाकतो. अगदी बरोबर. आज आपण के.डी. शिंदे आणि राजा शिरगुप्पे यांनी लिहिलेल्या कोण होते डॉक्टर दाभोळकर, पानसरे, प्राध्यापक डॉक्टर कलबुर्गी या पुस्तकाचं संपूर्ण सखोल आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. म्हणजे केवळ वरवरची चर्चा नाही, तर यामागचा मूळ विचार आपण समजून घेणार आहोत. हो, कारण बघा ना, 3 वेगवेगळ्या राज्यांत अत्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या या 3 विचारवंतांची हत्या नेमकी का झाली, यामागील तो कोणता वैचारिक धागा आहे ज्याने या तिन्ही घटनांना एकमेकांशी जोडलंय, याचा शोध घेणं हेच आजच्या या सखोल विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. चला तर मग हे सर्व सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. आणि सुरुवातीलाच मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. या साहित्याकडे केवळ 3 व्यक्तींची चरित्रे म्हणून पाहणं हा त्यांच्यावर अन्याय ठरेल. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की हे त्या पलीकडे जाणारं पुस्तक आहे? अगदी. हे पुस्तक एका अत्यंत व्यापक सामाजिक, सांस्कृतिक आणि अराजकीय संघर्षाचं जिवंत दस्तऐवज आहे. या 3 विचारवंतांचं काम आणि त्यांची हत्या समजून घेण्यापूर्वी ते ज्या समाजात काम करत होते त्या समाजाची आजची मानसिकता काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. खरंय, कारण समाजमन समजल्याशिवाय या संघर्षाची तीव्रता लक्षात येत नाही. आणि या पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखकांनी या समाजमनावर अत्यंत नेमकेपणाने बोट ठेवलंय. हो, तो लेखकाचा स्वतःचा अनुभव ना. हो, तोच. लेखकाला आलेला तो स्वतःचा अनुभव आजच्या मध्यमवर्गीय समाजाचा एक स्पष्ट आरसाच आहे. जेव्हा एक ज्येष्ठ आणि अनुभवी वकील लेखकाला असा सल्ला देतात की परिवर्तन, समाजसेवा या फुकटचा उचापती सोडून द्या आणि वकिलीतून पैसे कमावण्यावर लक्ष केंद्रित करा. हां, हे खूपच प्रातिनिधिक उदाहरण आहे आजच्या समाजाचं. हो ना. हे एकच उदाहरण आजच्या समाजाची आत्मकेंद्रित आणि चंगळवादी वृत्ती किती टोकाला गेली आहे हे दर्शवतं. मला इथे एक उपमा द्यावीशी वाटते. सांगा ना. आजचा आपला समाज हा एका बंदिस्त बागेसारखा झालाय, जिथे प्रत्येकाने स्वतःच्या सुखाचं, पैशांचं आणि सुरक्षिततेचं कुंपण घालून घेतलंय. आणि त्या कुंपणाच्या बाहेर काय चाललंय याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाही. नेमकं तेच. बाहेर कुणाचा जीव जात असला तरी जोपर्यंत आपल्या बागेत शांतता आहे तोपर्यंत आपल्याला काहीही फरक पडत नाही. पण मग प्रश्न असा पडतो की अशा समाजात जिथे बहुतेकांना फक्त स्वतःच्या फायद्याची आणि करिअरची काळजी आहे, तिथे हे 3 विचारवंत स्वतःचा जीव धोक्यात का घालत होते? हा प्रश्न अत्यंत रास्त आहे आणि ह्या संपूर्ण चर्चेचा गाभा इथेच दडलेला आहे. मानसशास्त्रीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते की ज्यांचं सर्व काही व्यवस्थित चाललंय, जे सुरक्षित कवचात आहेत, त्यांना बदलाची गरजच वाटत नाही. अगदी बरोबर. त्यांना बदलाची किंवा परिवर्तनाची गरज वाटत नाही. परिवर्तनाची आग नेहमी शोषित आणि पीडित घटकांमध्ये असते, ज्यांच्यावर खरोखर अन्याय होतोय. हो, पण अडचण अशी असते की ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्याकडे आवाज नसतो. आणि या 3 महामानवांनी त्या दुर्लक्षित, शोषित घटकांसाठी आपला आवाज उठवला. म्हणजे त्यांनी स्वतःची पर्वा न करता त्या लोकांसाठी लढा दिला. हो, आणि आत्मकेंद्रित झालेल्या या बंदिस्त बागेत जेव्हा कोणी प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा, ती कुंपणे तोडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला सुरुवातीला समाजाचा उपहासाचा आणि नंतर प्रस्थापित व्यवस्थेच्या भयंकर रोषाचा सामना करावा लागतो. बापरे. आणि याचाच पहिला फटका आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत त्यांना बसला. प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या या पहिल्या व्यक्तिमत्वाकडे आपण वळूया. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. विवेकाचा आणि विज्ञानाचा आवाज. नक्कीच. त्यांच्या कामाची व्याप्ती खूप मोठी होती. हो, पण या पुस्तकात त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल दिलेले तपशील खरोखरच थक्क करणारे आहेत. म्हणजे ते एक उत्तम कबड्डीपट्टू होते. त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता. आणि त्या पुरस्कारामुळे त्यांना एसटी बसचा प्रवास आयुष्यभर मोफत होता. हो, आणि त्या मोफत प्रवासाचा उपयोग त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात पोचवण्यासाठी केला. पण एक मिनिट, मला इथे एक मूलभूत प्रश्न पडतोय. कोणता? ते स्वतः एक डॉक्टर होते ना? हो, MBBS डॉक्टर होते. मग वैद्यकीय ज्ञान असताना एका आरामदायी क्लिनिकमध्ये बसून लोकांवर उपचार करत चांगले पैसे कमवण्याऐवजी त्यांनी रस्त्यावर उतरून समाजाच्या अंधश्रद्धेवर उपचार करण्याचं का ठरवलं? हे जरा अतार्किक वाटत नाही का? वरवर पाहता ते अतार्किक वाटू शकतं, पण तिथेच त्यांच्या विचारसरणीची खोली लक्षात येते.
डॉक्टर दाभोळकरांचा हा प्रवास एका विशिष्ट घटनेने बदलला. अच्छा, कोणती घटना? वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी तरुणांना कुछ बनो असं आवाहन केलं होतं. या शब्दांनी दाभोळकरांच्या आयुष्याला कलाटणी दिली. म्हणजे एका वाक्याने त्यांच्या विचारांची दिशाच बदलली. हो, त्यांना हे जाणवलं की लोकांच्या शारीरिक आजारांवर उपचार करण्यासाठी हजारो डॉक्टर्स उपलब्ध आहेत, पण समाजाला जडलेल्या अज्ञानाच्या, अंधश्रद्धेच्या आणि मानसिक शोषणाच्या आजारावर उपचार कोण करणार? हे खूपच महत्वाचं निरीक्षण होतं त्यांचं. अगदी. त्यांनी शारीरिक आजारांपेक्षा समाजाच्या मानसिक आजारावर उपचार करणं जास्त महत्त्वाचं मानलं. म्हणूनच त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आणि साधना साप्ताहिकाची जबाबदारी स्वीकारून वैचारिक प्रबोधन सुरू केलं. पण मग मला हे समजून घ्यायचंय की त्यांच्यावर धर्माचे विरोधक असल्याचा ठपका का ठेवला गेला? पुस्तकात तर अतिशय स्पष्टपणे लिहिलंय की ते धर्माचे विरोधक नव्हते. बरोबर आहे. जर ते देवावर विश्वास ठेवणाऱ्या सामान्य माणसांच्या विरोधात नव्हते, तर नेमका संघर्ष कुठे उभा राहिला? हाच गैरसमज दूर करणं अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर दाभोळकर हे कधीच धर्मबुडवे नव्हते. त्यांचा लढा हा धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या शोषणाचे, आर्थिक लुबाडणुकीचे आणि दांभिकतेचे उच्चाटन करण्यासाठी होता. म्हणजे जे भोंदू बाबा वगैरे असतात त्यांच्या विरोधात. हो, आणि उदाहरणाने सांगायचं तर त्यांनी पर्यावरणपूरक गणपती विसर्जनाची मोठी मोहीम राबवली. हो, ती मोहीम खूप गाजली होती. हो ना. यात त्यांनी लोकांना मूर्ती दान करण्याचं आणि निर्माल्य नदीत फेकून प्रदूषण करण्याऐवजी त्यापासून खत बनवण्याचं आवाहन केलं. आता हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून अगदी योग्य आहे. हो, यात धर्माला विरोध कुठे आला? हे तर पर्यावरणासाठी चांगलंच आहे. नेमकं तेच. पण जेव्हा तुम्ही अशा जुन्या प्रथांना आव्हान देता, तेव्हा तुम्ही त्या प्रथांवर पोसल्या जाणाऱ्या एका मोठ्या अर्थकारणाला धक्का पोचवता. अच्छा, म्हणजे मुद्दा फक्त श्रद्धेचा नव्हता, तर त्यातून निर्माण होणाऱ्या वर्चस्वाचा आणि पैशांचा होता. अगदी बरोबर ओळखलात. याशिवाय त्यांनी जात पंचायतीच्या मनमानीला, त्यांच्या अमानुष शिक्षांना कडाडून विरोध केला. जादूटोणाविरोधी कायद्यासाठी त्यांनी जो प्रदीर्घ लढा दिला, तो कुण्या देवाच्या विरोधात नव्हता, तर भोंदू बाबांच्या लुबाडणुकीच्या विरोधात होता. खरंय. आणि जेव्हा सामान्य माणसाचा विवेक जागृत होतो, तेव्हा तो प्रश्न विचारू लागतो. हो, आणि प्रश्न विचारणारा समाज हा प्रस्थापित व्यवस्थेसाठी, स्वतःची पोळी भाजणाऱ्या दांभिकांसाठी सर्वात मोठा धोका असतो. आता इथे एक अत्यंत रंजक वैचारिक साखळी तयार होताना दिसतीये. दाभोळकर हे समाजातील मानसिक आणि मानसशास्त्रीय शोषणाविरुद्ध लढत होते. बरोबर. पण समाजाला अज्ञानात आणि गुलामगिरीत ठेवणारा आणखी एक मोठा घटक असतो, तो म्हणजे आपला विकृत इतिहास आणि त्यातून होणारं आर्थिक शोषण. अगदी बरोबर. याच मुद्द्यावरून आपण गोविंद पानसरे यांच्या ऐतिहासिक लढ्याकडे वळणं अत्यंत स्वाभाविक ठरतं. बहुजनांचे मार्क्सवादी नेते आणि इतिहासकार. हो, पानसरे यांचा जीवन प्रवास खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. मी वाचत होते त्याबद्दल. खूपच संघर्षमय जीवन होतं त्यांचं. हो ना. अत्यंत गरिबीतून तळागाळातून आलेलं व्यक्तिमत्व. शिक्षणासाठी कोल्हापुरात आल्यावर राहायला घर नाही म्हणून बिंदू चौकातील रिपब्लिक बुक स्टॉल या पुस्तकांच्या दुकानाबाहेर रात्री रस्त्यावर उघड्यावर झोपून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. बापरे. विचार करा, तिथून सुरू झालेला हा प्रवास एका लढवय्या कामगार नेत्यापर्यंत आणि गरिबांच्या वकिलीपर्यंत जाऊन पोचतो. पण पानसरे यांचं सर्वात मोठं वेगळेपण हे होतं की ते कोणत्याही एका वैचारिक चौकटीत अडकलेले कम्युनिस्ट नेते नव्हते. म्हणजे कसे? कम्युनिस्ट तर एका विशिष्ट विचारधारेचे असतात ना. हो, पण त्यांनी मार्क्सवादातील आर्थिक विश्लेषणाला भारतीय मातीतील फुले शाहू आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांची जोड दिली. हे खूप महत्वाचं आहे आणि यातूनच जन्म झाला त्यांच्या अत्यंत गाजलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचा. अगदी बरोबर. पण मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. हो, शालेय पुस्तकांतून आपण वाचतोच. मग पानसरे यांच्या अवघ्या 50-60 पानांच्या त्या छोट्याशा पुस्तकात असं काय होतं ज्यामुळे इतकी मोठी वैचारिक खळबळ उडाली? तोच तर या पुस्तकाचा खरा मास्टर स्ट्रोक होता. अनेक दशकांपासून एका विशिष्ट प्रस्थापित वर्गाने शिवाजी महाराजांचा इतिहास अत्यंत सोयीस्कररित्या मांडला होता. अच्छा, म्हणजे आपला फायदा होईल असा इतिहास? हो, महाराजांना केवळ गोब्राह्मण प्रतिपालक किंवा फक्त एका धर्माचे रक्षक म्हणून उभं करून
त्यांच्या इतिहासाचा वापर धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी केला जात होता. जे आजकाल खूप पाहायला मिळतं. हो ना, पण पानसरेंनी या कवी कल्पना आणि खोट्या इतिहासाला सडेतोड पुराव्यांसह उत्तरे दिली. त्यांनी दाखवून दिलं की शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते. म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी काय केलं ते मांडलं. अगदी. त्यांनी शेतीविषयक धोरणे राबवली, वतनदारी नष्ट करून शेतकऱ्यांचं शोषण थांबवलं. महाराजांच्या सैन्यात आणि अत्यंत विश्वासाच्या पदांवर मुस्लिम अधिकारी होते. हे तर आपण सहसा कुठं ऐकत नाही. तेव्हा धर्मांध शक्तींचा मोठा वैचारिक पराभव झाला. हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. इतिहासाचा वापर वर्तमानातील राजकारणासाठी कसा होतो हे पानसरेंनी उघडून दाखवलं. हो. पण पुस्तकातील आणखी एका प्रसंगाने माझं विशेष लक्ष वेधून घेतलं. कोल्हापुरात काही प्रतिगामी शक्तींनी जेव्हा एका मोठ्या विश्वशांती यज्ञाचा घाट घातला होता, तेव्हा पानसरेंनी त्याला प्रखर विरोध केला. हो, तो प्रसंग खूप ऐतिहासिक आहे. पण मला हे समजलं नाही की एका कम्युनिस्ट नेत्याने थेट राजर्षी शाहू महाराजांच्या वंशजांना या यज्ञाविरुद्धच्या आंदोलनात कसं सामील करून घेतलं. कम्युनिस्ट विचारधारा आणि राजघराणे हे समीकरण जुळलं कसं. हेच पानसरे यांची राजकीय आणि सामाजिक दूरदृष्टी होती. पानसरे यांनी अत्यंत धोरणीपणाने हा विचार केला की हा यज्ञ केवळ एक धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम नाहीये. मग त्यामागे काय उद्देश होता. कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे, ज्यांनी सर्वसामान्यांना आरक्षण दिलं, पुरोगामी विचारांची रुजवणूक केली. हा यज्ञ म्हणजे शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांच्या घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा आणि पुन्हा एकदा ब्राह्मण्यवादी वर्चस्व प्रस्थापित करण्याचा डाव आहे, हे पानसरेंनी ओळखलं. अच्छा, म्हणजे तो यज्ञ एक प्रतीक होता वर्चस्वाचं. हो, आणि म्हणूनच त्यांनी थेट शाहू महाराजांच्या वंशजांची भेट घेतली आणि त्यांना हे पटवून दिलं की हा हल्ला केवळ कम्युनिस्टांवर नाही तर खुद्द शाहूंच्या वारशावर आहे. क्या बात आहे. अशा प्रकारे त्यांनी प्रतिगामी शक्तींविरुद्ध सर्व पुरोगामी विचारधारांना एका झेंड्याखाली एकत्र आणलं. म्हणजेच पानसरे हे रस्त्यावर उतरून कामगारांचे मोलकरणींचे संघटन करत होतेच, पण त्याचवेळी ते वैचारिक आणि ऐतिहासिक पातळीवरही प्रस्थापितांना अत्यंत पद्धतशीरपणे आव्हान देत होते. हो, आणि त्यांच्या या अत्यंत प्रभावी संघर्षाची किंमत त्यांना स्वतःचा जीव देऊन चुकवावी लागली. खूपच दुर्दैवी आहे हे. आता दाभोळकरांचा मानसिक शोषणाविरुद्धचा लढा आणि पानसरेंचा ऐतिहासिक आणि आर्थिक शोषणाविरुद्धचा लढा पाहिल्यानंतर आपण एका वेगळ्याच क्षेत्रातील बंडाकडे वळणार आहोत. प्राध्यापक डॉक्टर M.M. कलबुर्गी यांच्याकडे. हो, जेव्हा हाच सत्याचा आणि पुराव्यांचा शोध थेट विद्यापीठाच्या पातळीवर अतिशय प्राचीन ग्रंथांमध्ये जाऊन घेतला जातो, तेव्हा तो प्रस्थापित धार्मिक व्यवस्थेसाठी आणखी कसा धोकादायक ठरतो हे प्राध्यापक डॉक्टर M.M. कलबुर्गी यांच्या कार्यातून दिसतं. अगदी बरोबर. प्राध्यापक कलबुर्गी हे कर्नाटकातील हंपी विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. ते इतिहासाचे, एपिग्राफीचे म्हणजे शिलालेखांचा अभ्यास आणि कन्नड साहित्याचे अत्यंत गाढे अभ्यासक होते. त्यांनी 12व्या शतकातील बसवण्णा आणि इतर शरण संतांच्या वचन साहित्यावर जे सखोल आणि आयुष्यभर संशोधन केलं, त्यातून खूप मोठी माहिती समोर आली. हो, त्यातून त्यांनी एक असं सत्य समाजासमोर मांडलं ज्याने केवळ शैक्षणिक वर्तुळच नव्हे तर संपूर्ण प्रस्थापित धार्मिक व्यवस्था हादरून सोडली. आणि पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे तो स्फोटक मुद्दा म्हणजे कलबुर्गी यांनी लिंगायत परंपरा आणि वीरशैव परंपरा या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या असल्याचं पुराव्यानिशी सिद्ध केलं. पण सर्वसामान्यांसाठी हा विषय थोडा क्लिष्ट असू शकतो. मला हे समजून घ्यायचंय की यात एवढा वाद कशासाठी. या दोन संकल्पनांमध्ये नेमका असा कोणता फरक आहे ज्याने इतका मोठा भूकंप आणला. हा फरक अत्यंत मूलभूत आणि क्रांतिकारी आहे. वीरशैव परंपरा ही मूळतः वैदिक परंपरेशी जोडलेली आहे, जिथे चातुर्वर्ण्य, जातीभेद आणि ब्राह्मणवादी वर्चस्व मान्य केलं जातं. अच्छा, म्हणजे ती प्रस्थापित व्यवस्थेचाच एक भाग आहे. हो, याउलट महात्मा बसवण्णा यांनी स्थापन केलेला लिंगायत धर्म हा अत्यंत समतावादी होता. त्यांनी वेद नाकारले, मंदिर संस्कृती नाकारली, जन्मजात जातीभेद नाकारला आणि श्रमाला प्रतिष्ठा दिली. बापरे, म्हणजे हा तर थेट वैदिक परंपरेलाच नकार होता. हो ना, पण शेकडो वर्षांच्या प्रवासात प्रस्थापित वर्चस्ववादी व्यवस्थेने अत्यंत चलाखीने या दोन्ही परंपरांची सरमिसळ करून लिंगायत धर्मातील तो क्रांतिकारी समतावादी विचार दाबून टाकला आणि त्यांना पुन्हा वैदिक चौकटीत अडकवलं. नेमका तेच. कलबुर्गी यांनी आपल्या संशोधनातून हाच मूळ इतिहास वेगळा काढला
आणि स्पष्टपणे प्रतिपादन केलं की मी हिंदू नाही, मी लिंगायत आहे, मी द्रविड आहे. अरेच, हे तर खरोखरच एखाद्या इमारतीच्या पायाखालची वीट काढून घेण्यासारखं आहे. हो, आणि ती वीट काढल्यावर पूर्ण इमारतच हादरते. नक्कीच. जेव्हा तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध करता की एक संपूर्ण समुदाय हा कधीच तुमच्या वर्चस्ववादी वैदिक व्यवस्थेचा भाग नव्हता, तेव्हा तो सत्तेसाठी आणि धार्मिक राजकारणासाठी किती मोठा धक्का असू शकतो याची कल्पनाही करवत नाही. अगदी. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. कलबुर्गी यांना या संशोधनामुळे स्वतःचा जीव जाऊ शकतो, कट्टरतावाद्यांकडून हल्ले होऊ शकतात त्याची पूर्ण जाणीव होती. तरीही ते डगमगले नाहीत. कारण डॉक्टर कलबुर्गी एका खऱ्या संशोधकाच्या तत्वावर ठाम होते. ते नेहमी म्हणायचे की भारतासारख्या भावनिष्ठ राष्ट्रात संशोधन करणं म्हणजे आगीवरून चालण्यासारखं आहे. खरे, इथे भावना लवकर दुखावल्या जातात. हो, इथे समाजाला कटू सत्य पचवता येत नाही. संशोधकाचं काम केवळ जुनी माहिती पोथ्यापुराणे गोळा करून ती रंगवणं नसतं, तर सत्य शोधून ते निर्भयपणे समाजासमोर मांडणं असतं. कलबुर्गी यांनी ब्राह्मणवादी वर्चस्वातून एका अब्राह्मणी परंपरेला वैचारिकदृष्ट्या मुक्त करण्याचं धाडस केलं. त्यांनी अंधश्रद्धा, मूर्तीपूजा आणि कर्मकांडांवर थेट प्रहार केले. आता आपण या संपूर्ण विश्लेषणाच्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. हो. हे तिन्ही अभ्यासक वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करत होते. एक महाराष्ट्रात समाजाच्या मानसिक अंधश्रद्धेविरुद्ध लढत होता, दुसरा कामगारांचे प्रश्न आणि इतिहासाचं सत्य मांडत होता, आणि तिसरा कर्नाटकात विद्यापीठाच्या पातळीवर प्राचीन साहित्याचं संशोधन करत होता. हो, तिघांचंही कार्यक्षेत्र पूर्णपणे वेगळं होतं. तरीही या तीनही वेगवेगळ्या व्यक्तींची हत्या अगदी एकाच पद्धतीने, जवळजवळ एकाच पद्धतीची शस्त्रे वापरून का झाली, यामागील तो समान धागा नेमका काय आहे? या प्रश्नाचं उत्तर या पुस्तकाच्या मुख्य निष्कर्षात दडलंय. लेखकांनी अतिशय सखोल अभ्यासांते एक स्पष्ट युक्तिवाद मांडला आहे. बरं. त्यांच्या मते या हत्या कोणत्याही वैयक्तिक रागातून, संपत्तीच्या वादातून किंवा अचानक झालेल्या नाहीत. या हत्या अत्यंत थंड डोक्याने केलेल्या राजकीय आणि वैचारिक हत्या होत्या. लेखकांनी या सर्व प्रकरणांमागे असणाऱ्या व्यवस्थेला पुस्तकात ब्राह्मणी भांडवली व्यवस्था असं नाव दिलं आहे. एक मिनिट, इथे पुढे जाण्यापूर्वी आपल्या चर्चेचा हेतू अत्यंत स्पष्ट करणं गरजेचं आहे. हो, सांगा. आपण या पुस्तकातील ज्या राजकीय आणि वैचारिक निष्कर्षांची चर्चा करत आहोत तो मूळ लेखकांचा युक्तिवाद आहे. आपण आजच्या या विश्लेषणामध्ये कोणत्याही विशिष्ट राजकीय विचारधारेची, मग ती डावी असो व उजवी, बाजू घेत नाही आहोत किंवा कोणाचं समर्थन करत नाही आहोत. अगदी बरोबर. त्यांच्या या युक्तिवादानुसार फॅसिस्ट आणि सनातनी शक्ती या धर्माचा, कर्मकांडांचा आणि खोट्या इतिहासाचा वापर करून आपलं आर्थिक आणि सांस्कृतिक वर्चस्व समाजात टिकवून ठेवतात. म्हणजे लोकांना अज्ञानात ठेवून. हो. जेव्हा सामान्य माणसाचा भावनिक स्तर हा सतत भीती, अंधश्रद्धा आणि जातीभेदाच्या आधारे नियंत्रित केला जातो, तेव्हा काही मूठभर लोकांचं वर्चस्व अबाधित राहतं. मला इथे एक उपमा सुचत आहे. कोणती? हे सर्व एखाद्या कॉम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टीम सारखं वाटतंय. अच्छा. ती सिस्टीम पार्श्वभूमीत अत्यंत शांतपणे चालत असते. आपल्याला तिचं अस्तित्वही सहसा जाणवत नाही. पण समाजाचे, अर्थकारणाचे सर्व व्यवहार तीच नियंत्रित करत असते. आणि या तिघांनी थेट त्या ऑपरेटिंग सिस्टीमचा सोर्स कोडच बदलण्याचा प्रयत्न केला. अरे वा, अत्यंत चपखल उपमा आहे ही. हो ना. जेव्हा डॉक्टर दाभोळकर समाजाला विज्ञाननिष्ठ बनवून कर्मकांडांची भीती दूर करतात, तेव्हा ते त्या ऑपरेटिंग सिस्टीमचा एक भाग नष्ट करतात. जेव्हा कॉम्रेड पानसरे खऱ्या इतिहासाची आणि शोषितांच्या हक्कांची जाणीव करून देऊन अधार्मिक द्वेष पसरवणाऱ्या खोट्या इतिहासाला छेद देतात, तेव्हा ते दुसरी भिंत पाडतात. आणि जेव्हा कलबुर्गी पुराव्यानिशी प्रस्थापित धार्मिक समजुतींना थेट आव्हान देऊन समुदायांना वैचारिक स्वातंत्र्य देतात, तेव्हा या वर्चस्ववादी शक्तींना आपला पायाच ढासळत असल्याचं जाणवू लागतं. म्हणजेच या तिघांचंही काम अंतिमतः एकाच दिशेने जात होतं. समाजाला स्वतःच्या मेंदूने विचार करायला लावणं, विवेक जागृत करणं आणि कोणत्याही प्रकारच्या शोषणाविरुद्ध उभं राहण्याची ताकद देणं. अगदी तसंच. पुस्तकात एक अत्यंत प्रभावी वाक्य आहे, ज्याचा अर्थ असा होतो की ज्यांचा मेंदू गुलाम नसतो अशा विचार करणाऱ्या माणसांना प्रस्थापित व्यवस्था नेहमीच घाबरते. खरंय, विचार करणाऱ्या माणसांची त्यांना भीती वाटते. आणि याच भीतीतून जेव्हा प्रस्थापितांना आपला वैचारिक आणि तार्किक पराभव समोर स्पष्ट दिसू लागला,
तेव्हा विचारांना विचारांनी उत्तर देण्याऐवजी शस्त्रांचा वापर करून या आवाजांना कायमचे शांत करण्याचा अत्यंत भ्याड प्रयत्न झाला. अगदी तसंच घडलं. गोळ्या झाडणारे हात कदाचित वेगवेगळे असतील, पण त्या हातांमागील मेंदू, त्यांना मिळणारी प्रेरणा आणि त्यांची विचारसरणी एकच आहे, असा अत्यंत स्पष्ट निष्कर्ष लेखकांनी या पुस्तकात पुराव्यांसह मांडला आहे. या हत्या म्हणजे केवळ 3 म्हाताऱ्या व्यक्तींना संपवणं नव्हतं, तर त्यांनी आयुष्यभर जोपासलेल्या विवेकाचा, विज्ञानाचा, समतेचा आणि सत्याच्या विचारधारेला संपवण्याचा तो एक भयानक कट होता. पण विचार कधी संपत नसतात. नेमकं तेच. इतिहासाचा एक नियम आहे, विचार कधीही गोळ्यांनी मरत नाहीत. उलट ते रक्ताने सिंचले गेले की अधिक वेगाने आणि दूरवर पसरतात. खरंच आजच्या या संपूर्ण चर्चेचा गोषवारा सांगायचा तर डॉक्टर दाभोळकर, कॉम पानसरे आणि प्रा कलबुर्गी हे केवळ व्यक्ती नव्हते, तर ते या देशातील एका नव्या प्रबोधनाच्या चळवळीचे 3 अत्यंत मजबूत आधारस्तंभ होते. हो. त्यांनी आजच्या या आत्मकेंद्रित आणि सुरक्षिततेत गुरफटलेल्या समाजाला जागं करण्याचं धाडस दाखवलं, सत्याचा मार्ग निवडला आणि त्याची किंमत स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन चुकवली. आणि जाता जाता या सखोल विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा मला इथे मांडावासा वाटतो. नक्कीच सांगा. जेव्हा समाजात सत्याचा आणि विवेकाचा आवाज उठवणाऱ्यांना अशा निर्घृणपणे शांत केलं जातं, तेव्हा पुढची पिढी यातून काय धडा घेते? हा मोठा प्रश्न आहे. ती पिढी या दहशतीला घाबरून कायमची गप्प बसते आणि प्रस्थापितांची गुलामगिरी स्वीकारते, की याच शहीदांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळात हजारो नवीन विवेकवादी विचारवंत जन्म घेतात? हा असा प्रश्न आहे जो आपण सर्वांनी स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्या समाजाला विचारण्याची अत्यंत नितांत गरज आहे. खरोखरच हा अंतर्मुखी करायला लावणारा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. आणि शेवटी एक विनंती, हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे अप्रतिम पुस्तक आजच घरबसल्या मागवू शकता. असेच क्रांतिकारी विचार प्रबोधन ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, इतरांना नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.